हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर वा सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर बघू शकता आपली बाहीची घडी किती आकार आहे. तर ही आता आपल्याला ही बाहीची घडी थोडीशी कमी पडणार आहे, म्हणून ह्याला मी आणखीन एक बाजूला असा थोडासा जोड देऊन घेते, म्हणजे जेणेकरून काय होईल आपली बाही परफेक्ट होईल. बघा लगेच याच्यावर मी दाबटीप टाकून घेते. एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करायचा, इतका जोड मला बास आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता बरोबर बाही फोल्ड करून घेतली. बघू शकताय तुम्ही. बरोबर इथं 8 वरती टिक मार्क केली. बघा इकडून एवढी बाही किती आहे, 5 इंच आहे हे चेक करून घेतलं. अशी एक लाईन मारून घेतली. इथून वरच्या बाजूने 2.25 इंचाची एक टिक मार्क केली आणि इथून अशी तिरकी लाईन मारून घेतली. इथं मध्ये केला. मध्यातून वरती अर्धा इंच घेऊन बाहीला आकार देऊन घेतला. खालच्या आतल्या बाजूला अर्धा इंचावर आतला आकार देऊन घेतला. बघू शकताय तुम्ही. असा बाहीला आकार देऊन घेतला आणि बरोबर जसा आहे तसा आकार आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघा आधी वरचा आकार कट करून घेते. आता एक भाग उचलायचा आहे आणि ह्या आतल्या बाहीचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे. बघा आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ही उलटी बाजू, ह्या उलट्या बाजूच ही बाही बरोबर अशीच ठेवायची आणि अशा चारी बाजूने पॅक करून घ्यायची जशी आहे तशी. बघू शकताय तुम्ही. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित सगळा कटिंग करून घ्यायचा. बघा हाच तुकडा आहे. इथं थोडंसं इकडं ह्या बाजूला मी असा जोड देऊन घेणार आहे. त्याच्यावरती लगेच दाबटीप आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघू शकता ह्या बाजूला सुद्धा असाच आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता बरोबर ह्या बाहीचा मी मध्य सेंटर काढून घेते. इथं आपलं मध्य सेंटर आलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. मध्य सेंटरवरती अशी एक लाईन मारून घेते. बघा आता येथून मध्य सेंटरपासून त्या साईडला 1.5 इंचावरती मी अशा 3 टिक मार्क करून घेणार आहे. ह्या बाजूला पण तशाच आणि त्या बाजूला पण. बघू शकताय तुम्ही. आता बरोबर 1.5 इंचाची एक प्लेट उचलायची आणि हा मध्य सेंटर आहे, ह्या मध्य सेंटरच्या थोडासा गॅप सोडून अशी तिरकी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि टीप मारायची. बघा दुसरी उचलायची, ती पण तशी सेम घ्यायची. तो पण खालच्या साईडनं फोल्ड करून अशी तिरकी बरोबर त्या पहिल्या प्लेटवर दुसरी प्लेट ह्या बाजूची आली पाहिजे. आता बघा बरोबर असं येईल. बरोबर इथं मध्य सेंटर घ्यायचा. आता दुसरी प्लेट अशीच उचलायची, त्या प्लेटच्या थोडासा गॅप सोडून परत अशी आपल्याला ठेवायची आणि खालच्या साईडला सुद्धा अशीच प्लेट आपल्याला हाताने प्रेस करत घ्यायची आहे. बघा दुसरी प्लेट आता ह्या बाजूची सुद्धा ह्यावर अशीच ठेवायची आहे. बरोबर प्लेट्स बघा सगळ्या मी एकसारख्या करून घेते. खालच्या बाजूला सुद्धा प्लेट्स बरोबर आपल्या अशाच आल्या पाहिजेत. ही आपली दुसरी प्लेट्स टाकून झाली. तिसरी प्लेट्स ह्या बाजूने थोडासा गॅप सोडून घ्यायचा आहे. बघू शकताय. आणि तिसरी प्लेट्स ह्या बाजूची सुद्धा अशी घ्यायची आहे गॅप सोडून. बघू शकताय तुम्ही. तिन्ही प्लेटा टाकल्या. तर ही पहिली प्लेट ह्या बाजूची, त्यावर त्या बाजूची पहिली प्लेट घेतली, खालच्या साईडने व्यवस्थित प्रेस केला. बघा ह्या बाजूची ही दुसरी प्लेट्स घेतली. आता ह्या बाजूची ही दुसरी प्लेट्स घेतली, खाली अगदी प्रेस करून व्यवस्थित एकमेकावर घेतलं. आता ह्या बाजूची ही तिसरी प्लेट आणि त्या बाजूची ही तिसरी प्लेट खाली बरोबर हाताने अगदी व्यवस्थित असं आपल्याला प्रेस करून एकसारख्या
प्लेट करून घ्यायचे आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि बरोबर असं खालच्या बाजूने टीप टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या एकसारख्या प्लेट्स बसतील. बघा, एकसारख्या सुंदर अशा आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. अगदीच व्यवस्थित आलेल्या आहेत. बघा, आता ह्या सगळ्या करून मध्यापर्यंत बरोबर खालच्या बाजूने अशा थोड्याशा मी पॅक करून घेते. हाताने सेट करायचं आहे, बघू शकता. आणि इथं बरोबरपर्यंत खालच्या बाजूने मी ह्या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित पॅक करून घेते. बघा, इथे डबल टिप टाकून घेतलेली आहे. बघा, आता खालच्या बाजूने जे आपल्याला काट कट करून ठेवले होते ना, ते काट व्यवस्थित असे घ्यायचे आहेत. बघू शकता, मी चेक करून घेतलेलं आहे किती इंचावरती आहे पहिली आपली पडणार आहे ते. बघा, आता अगोदर इथे मी दोन्ही पहिल्या 2 ज्या प्लेट आहेत बरोबर त्याच्या मध्य सेंटरला मी असा एक मणी लावून घेते. बघा, इतर दुसऱ्या दोन्ही ज्या प्लेट्स आहेत त्यासुद्धा बरोबर एकमेकावर ठेवून घ्यायच्या. तिथं दुसरा मणी असं लावून घ्यायच्या. इकडची एक प्लेट तिकडची एक प्लेट बरोबर तिरक्या करून क्रॉसमध्ये घेऊन बरोबर त्या मध्य सेंटरला दोन्हीच्या एक एक मणी असं लावून घ्यायचं. असं तिन्ही मणी एकसारखे व्यवस्थित मी लावून घेत आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथून थोडासा 1 पाव इंच गॅप सोडत तिसऱ्या प्लेट्सपासून पुढं आपल्याला बरोबर अशी थोडीशी तिरकी क्रॉसमध्ये अशी लेस लावून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आणि इथं बरोबर मध्य सेंटरला थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची. आणि ह्या बाजूला सुद्धा अशी लेस लावून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे जे काठ आहेत ना, ते काठ सव्वाचं ठेवलं आणि अस्तर उलटं ठेवून एक टीप मारून घेतली. एक्स्ट्रा अस्तरचा कपडा कट करून घेतला. अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड केलं आणि अगदी काठावरून दाब टीप मारून घ्यायची. दाब टीप आपली अगदी काठावरून व्यवस्थित येईल. ह्याची काळजी घेत आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. आता हे बरोबर काठ आपल्याला ह्या बाहीवरती असे उलटं ठेवायचे आणि परत ही आपल्याशी जॉईन करून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. बघा, बरोबर आपली जॉईन झालेली आहे. बघा, आपली बाही बरोबर मापात झाली आहे किंवा नाही हे मी दुसऱ्या बाहीला लावून चेक करून घेते. आपली बाही परफेक्ट आलेली आहे. आता ह्या काठावरून लगेच आपल्याला अशी दाब टीप मारून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. सेम लेस, अशाच पद्धतीची सेम लेस मी इथं काठावर अशी लावून घेणार आहे, म्हणजे आपला जॉईंट ओळखणार नाही. बघू शकताय तुम्ही, सुंदर अशी आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. बघा, आता इथं असा बटन मी अटॅच करून घेणार आहे. सुई दोऱ्याने बटन मी अगदी व्यवस्थित अटॅच केलेलं आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करायचे आहेत. बघू शकता तुम्ही, आपली बाहीची डिझाईन खूप सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे. ट्रेंडिंग अशी बाही आपली दिसत आहे. घातल्यानंतर ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असा लुक येणार आहे. साडी व ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर साडीला सुद्धा लुक येईल. बघू शकताय, अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. ही ब्लाऊजला सुद्धा मी तुम्हाला अटॅच करून दाखवते. बघू शकताय, खूप सुंदर ब्लाऊजला लावल्यानंतर हातात घातल्यानंतर दिसणार आहे. बघू शकताय, ब्लाऊजला लावल्यानंतर खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे. आणि अशाच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर